तेच तेच आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्या घडत आहेत. सगळं सगळं काही तेच तेच त्या भौतिक गोष्टींमध्ये किंवा भौतिक आपल्या ज्या काही महत्वाकांक्षा आहेत, आपली जी काही स्वप्न आहेत किंवा आपल्या ज्या काही इच्छा आहेत, त्याच्या मागे आपण रोजच्या रोज पळतोय. आणि रोज आपण अशा विचार करतोय मनामध्ये की आयुष्यात खरोखर काहीतरी चमत्कार घडावा आणि आपल्या आयुष्यात काहीतरी असं भारी घडावं किंवा खूप छान घडावं, ज्याच्याने पूर्ण आयुष्य जे आहे ते आपलं बदलून जाईल किंवा आपण खूप काहीतरी मोठे होऊ किंवा काहीतरी एक विस्मयकारक गोष्ट आपल्या आयुष्यात घडेल आणि आयुष्याला कलाटणी मिळेल. प्रत्येक माणसाचं असं असं आतून वाटत असतं की चमत्कार घडावा. मग आपण चमत्कारांच्या गोष्टीही ऐकतो की हे चमत्कार घडले किंवा तम चमत्कार घडले. तर हे चमत्कार काय असतात याच्यावरती आपण थोडासा वेगळा विचार करून बघूया. म्हणजे म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्या समोर करतोय की आपण ह्या सगळ्या आपण ज्या काही आजच्या दैनंदिन आयुष्यात जे काही आपण जगतो, आपल्यासारखे असंख्य माणसं जी काही जगतायत, तर आज थोडस विचारांना आपण एक वेगळं वळण देऊन किंवा एका वेगळ्या पद्धतीने या चमत्कार किंवा आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला वाटतात की फार पटकन घडाव्या किंवा चुटकी वाजवलं की सगळं मिळावं आणि घडावं, आणि जे काही घडलेलं आहे त्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत की अरे यांनी असं केलं किंवा काय म्हणतात एखाद्यानी मोठे मोठे काहीतरी विस्मयकारक गोष्टी करून दाखवल्या किंवा केल्या किंवा त्याच्या आयुष्यात झाल्या, असं काहीतरी आपल्यासोबत पण घडावं अशा आपण नेहमी विचार करतो. आणि त्याच्याविषयी आपण फक्त एकच बघतो की काहीतरी दैवी काहीतरी शक्ती आहे, दैवी काहीतरी चमत्कार आहे, देवाची कृपा झाली किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या परमेश्वराची जी काही सिद्धी प्राप्त झाली आणि त्या सिद्धीने काहीतरी आयुष्यात चमत्कार घडले वगैरे वगैरे वगैरे. तर आज या चमत्कार ह्या विषयावरती आपण थोडासा वेगळा विचार करून बघूया. तर नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण तुम्हाला एक गोष्ट खरोखर मी सांगतो की माणसाच्या जी काही क्षमता आहे, बुद्धीची म्हणा, मेंदूची म्हणा, खरं तर मेंदूचीच म्हणूया किंवा बुद्धीची, बुद्धी म्हणजे आपला मेंदू जे काही एक एक प्रकारचं जे काही यंत्र आहे आपल्या डोक्यावरती, त्या यंत्राची जी क्षमता आहे म्हणजे असंख्य प्रकारचे केमिकल्स किंवा असंख्य प्रकारच्या प्रक्रिया त्या मेंदूमध्ये सतत चालू असतात. आणि त्या रिॲक्शन्स मधून आपलं जे काही व्यवहार आहेत किंवा आपण जे काही पद्धतीने आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते सगळं तिथून उत्पन्न होतं. तर मित्रांनो, एक पुस्तक वाचत होतो मी. त्या पुस्तकामध्ये एका दुसऱ्या महायुद्धामध्ये एका सैनिकाच्या बाबतीत घडलेली खरी स्टोरी आहे, खरी घटना आहे की एक बॉम्ब स्फोट म्हणून आपण त्याला, की एक मोठ्या स्फोटामधनं एक जो अपघात झाला, त्या अपघातातून हा सैनिक वाचला आणि जेव्हा तो शुद्धीवरती आला तेव्हा त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी ऐकू यायची. म्हणजे आजूबाजूला जे काही रेडिओ किंवा जे काही चालू असायचं त्या रेडिओची फ्रिक्वेन्सी त्याचे कान आपोआप कॅच करायला लागले आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारची गाणी किंवा संगीत वगैरे वगैरे असं काहीतरी ऐकू यायला लागलं. आणि त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की अहो डॉक्टर, मला एक रेडिओ ऐकू येतोय कानात. आणि त्यांनी सांगितलं आणि विचारलं बाबा, त्याला डॉक्टरला पण अर्थात आश्चर्य, म्हणजे थोडस त्यालाही विचित्र वाटलं. त्यांनी विचारलं बाबा तुला काय ऐकू येतंय, तर त्यांनी सांगितलं की मी हे गाणं ऐकत होतो आता. आणि आश्चर्याची गोष्ट ही की तो डॉक्टर तेच गाणं ऐकता ऐकता त्याच्या कॅबिन मधून ह्या पेशंटला भेटायला आला होता. म्हणजे खरोखर त्या रेडिओवरती ते गाणं चालू होतं आणि याचे जे कान होते ते गाणे जे आहे ते कॅच करत होते. आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे काही फ्रिक्वेन्सी असेल ते त्याचे कान आपोआप कॅच करायला लागले. म्हणजे आपोआप त्याला ते फ्रिक्वेन्सी जी आहे ती त्याच्या कानाबरोबर ट्यून होत गेली. तर पुढे मग त्याच्या कानाचं ऑपरेशन झालं वगैरे. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या थोड्याशा म्हणजे चमत्कारिक वाटल्या किंवा जे काय पण हे बंद पण करायला हव्या होत्या. कारण आपलं शरीर त्या गोष्टीसाठी यूज टू नसतं किंवा वापरांसाठी एवढं सहज नसतं, म्हणून त्या गोष्टी त्याला ऑपरेशन करून वगैरे वगैरे सगळं चेक केलं गेलं आणि नंतर बघितलं की हे खरोखर घडत होतं. तर हे कसं काय आहे, म्हणजे काय आहे नक्की, म्हणजे हेच जे काही चमत्कारिक ज्या काही गोष्टी, ज्या काही घटना प्रत्येक व्यक्तीवर आपण बघतो की काही लोक उकळत्या तेलामध्ये हात घालून
काय भजीबिजी काढतात वगैरे, फोटो आपण व्हिडिओ वगैरे बघतो त्यांच्या बॉडीमध्ये किंवा असं काही असतं की त्यांना काही चटका वगैरे काय त्याचं काय हेच होत नाही. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर ह्याचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या ह्या मेंदूची किंवा आपल्या जे वरचं जे काही आहे आपलं शरीर, ह्या शरीराच्या क्षमतांपैकी आपण 10% सुद्धा वापरत नाही. म्हणजे खरं तर असं असं म्हणतो की एखाद्या व्यक्ती जर असाधारण असेल, म्हणजे आपण असं म्हणू की असाधारण बुद्धिमत्ता किंवा एखाद्या व्यक्तीकडे असाधारण काहीतरी विचार करण्याची शक्ती असते किंवा एखाद्या व्यक्तीकडे अशी मेमरी असते किंवा अशा एखाद्या व्यक्तीला अशा विचित्र प्रकारच्या गोष्टी, इल्युजन आपण ज्याला म्हणतो, की ज्याला ते जाणवतं की भविष्यातलं पण बघू शकतो किंवा एखाद्या व्यक्ती भूतकाळातलं पण बघू शकतो वगैरे. हे सगळं काय असतं, तर त्याचं जे शरीर असतं किंवा त्याचा जो मेंदू असतो तो एक असाधारण क्रिया त्याला म्हणजे तो करायला लागलेला असतो किंवा म्हणजे अचानकपणे त्याचं शरीर एका बाकीच्या सगळ्या लोकांपेक्षा काहीतरी त्याचे शरीर किंवा त्याचा मेंदू वेगळ्या पद्धतीने क्रिया करायच्या त्याला एक उमग झालेली असते किंवा वेगळ्या प्रकारच्या क्रिया करायला लागलेला असतो, ज्याचे परिणाम म्हणजे ते जे ते असतात त्याच्यावर घडलेले असतात ते चमत्कार असतात. म्हणजे काही माणसं असाध्य आजारातून पण उठतात आणि असाध्य रोगांमधून पण बाहेर येतात किंवा असाध्य गोष्टी साध्य करण्याच्या विचारांना ते आपल्याकडे प्रेरित करू शकतात किंवा आपल्याकडे आकर्षित करू शकतात. ह्या गोष्टी त्यांच्या मेंदूमधला ती जी क्षमता आहे किंवा ती जी विशिष्ट क्षमता आहे जी त्याला सापडलीये किंवा त्याला अचानक त्या गोष्टीचं त्याला आपण असं म्हणू की त्याला ज्ञान झालेलं आहे की जे कोणी इतर बाकीच्या कोणा लोकांना झालेलं नाही, इतकाच फक्त त्याच्यामधला फरक असतो. म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या योगांमध्ये आपल्या जे काही वेद आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या ज्ञानबिंदू जो आहे तो ज्ञानबिंदू हा एक अशी जागा आहे, ही जी ज्ञानबिंदू आपण ज्याला जी आपण टिळा लावतो ही अशी जागा आहे की तो जो एक काही इंचाचा जो पोर्शन आहे ना, म्हणजे तो जो भाग आहे ना, त्या ज्ञानबिंदूचा त्या इंचाच्या भागामध्ये ज्या पद्धतीने क्रिया घडत असतात किंवा असं आपण म्हणू की त्या ज्ञानबिंदू जो असतो तो आत्मबिंदू ज्याला आपण म्हणतो, ज्याला थर्ड आय असं म्हणतो किंवा ज्याला अजून वेगवेगळ्या काही हे असतात. आपण असं म्हणतो की शंकराला तिसरा डोळा वगैरे आहे किंवा महादेवाचा तिसरा डोळा हा त्या क्षमतांनी भरलेला आहे किंवा परिपूर्ण आहे. तर तो जो तिसरा डोळा आहे तो जो काय ज्ञानचक्षू ज्याला आपण म्हणू, ज्ञानबिंदू जो आहे किंवा किंवा त्याला म्हणू आपण आत्मकेंद्र, या आत्मकेंद्राच्या ठिकाणी ज्या काही त्या इंची जागामध्ये ज्या काही क्रिया ज्या त्या वेळेला घडतात ती गोष्ट जी आहे ती आपल्या शरीराला क्रियान्वित करत असते. म्हणजे तिथून सगळ्या गोष्टीचा खेळ जो आहे तो सुरू होतो. आणि ज्या क्षणी असं म्हटलं जातं की जी साधना आहे किंवा जे ध्यान किंवा जे काही योग आहे किंवा सिद्धी आहेत ज्याला आपण थोडक्यात म्हणू की त्या सिद्धीच्या मधून जे काही चमत्कार घडतात त्या चमत्काराचं खरं मूळ आपल्या शरीरामधून किंवा आपल्या त्या ज्ञानाच्या ज्या आपण ज्याला असं म्हणू की ज्या ज्ञानांच्या पेशी म्हणू किंवा हे म्हणू त्यांची जी विशिष्ट वेगळी प्रक्रिया आपलं शरीर तयार करतं तितक्या प्रमाणामध्ये आपण आपल्याकडनं असाधारण क्रिया ज्या आहेत त्या घडत जातात. कारण तशी क्रिया जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून जेव्हा होते तेव्हा ती क्रिया आधी कोणाच्याही कडून झालेली नसते. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की ते काहीतरी म्हणजे वेगळं आहे किंवा ते काहीतरी फार मोठं चमत्कारिक आहे. चमत्कार म्हणजे काय की एखादी विशिष्ट क्रिया जेव्हा प्रथम करण्याची क्षमता एखाद्या विशिष्ट मेंदूमधून किंवा एका विशिष्ट व्यक्तीकडून बाहेर येते तेव्हा ती गोष्ट प्रथम घडली जाते जी त्याच्या आधी कधीही घडलेली नाही आणि मग त्याला आपण चमत्कार म्हणतो. म्हणजे असं म्हणतात बायबलमध्ये तर असं आहे की बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर का मनाच्या एका ताकदीने जर का असं सांगितलं, डोंगराला जर आज्ञा केली की डोंगरा तू ह्या जागेपासून चालून दुसरीकडे जा, तर विश्वास ठेवा तो डोंगर सुद्धा त्याच्या जागून हलेल. फक्त तुमच्या त्या आज्ञेमागे तेवढी शक्ती असली पाहिजे. म्हणजे तुमचं शरीर जे आहे ते किंवा तुमचे जी मेंदू आहे त्या पद्धतीने त्या ज्या डोंगराशी किंवा त्याच्या भोवतालच्या वातावरणाशी तेवढ्या प्रखरतेने जोडलं गेलं पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी
मी हा विचार का करायला लागलो, म्हणजे पहिले तुम्हाला सांगतो की मी हा विचार का करायला लागलो की खरंच चमत्कार वगैरे काही असतं का, म्हणजे खरोखर ही काही गोष्ट आहे का, की काही गोष्टी जेव्हा असाधारणपणे घडतात तेव्हा त्याच्या मागे खरोखर काही असं असतं का, की जे त्याला काहीतरी एक पाठपुरावा किंवा आधार देऊ शकेल. तर याच्यावरती मी जेव्हा बघितलं तेव्हा मला कळलं की प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्याची पद्धती वेगळी असते किंवा एक असाधारण पद्धतीने असते. आणि मग एखादा व्यक्ती जेव्हा असाधारणपणे काहीतरी कार्य करतो किंवा त्याच्या हातून एखादी घटना घडते, तेव्हा ती नेमकी काय असते किंवा त्याची जी मानसिक स्थिती असते किंवा त्याचं जे मन असतं ते नक्की कसं काम करत असतं, हे जेव्हा मी शोधून काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळलं की हे एक अशी गोष्ट आहे की जी गोष्ट जर ठरवली आपण, तर प्रत्येकाला काही ना काही पद्धतीने आपल्या शरीरामधनं काहीतरी वेगळं किंवा आपल्या मेंदूमधनं किंवा आपल्या ज्ञानचक्षूमधनं काहीतरी वेगळं आपल्याला प्रस्तुत करता येईल. कारण तेवढी असीम क्षमता मेंदूकडे आहे आपल्या. म्हणजे माणूस हा असाधारण म्हणजे असाधारण आत्मा का आहे, त्याचं साधं कारण असं आहे की माणसाची जी विचार करण्याची क्षमता आहे त्या बाकी इतर कुठल्याही प्राण्यांपेक्षा ही खूप प्रमाणामध्ये जास्ती. तर हा जो वेगळा विचार आहे ना, हा वेगळा विचार करून, याला नुसता विचार करून जर आपण म्हटलं सोडून दिलं, तर मी या गोष्टीचा जेव्हा अनुभव घ्यायला लागलो तेव्हा खरोखर मला हे कधी जाणवतं माहितीये का, जेव्हा मी ध्यान लावून बसतो तेव्हा. म्हणजे बऱ्याचशा वेळेला मला अशा काही गोष्टी, म्हणजे चमत्कारिकरित्या मला बऱ्याचशा वेळेला असं जाणवतात किंवा मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या कदाचित, म्हणजे त्यावेळेस मला त्याचं फारसं काही महत्व किंवा फारसं काही मला रिलेव्हन्स वाटत नाही. पण नंतर हळूहळू जसं मी दिवसेंदिवस जसा मी पुढे जातो ना, तसं मला समजतं की अरे ही तर गोष्ट मला जाणवली होती किंवा अमुक एखादी गोष्ट मला माझ्या मनाला स्पर्श करून गेली होती की हे असं काहीतरी आहे किंवा असं काहीतरी घडून चमत्कारिकरित्या तसं घडतं सुद्धा. म्हणजे असं म्हणता येईल का की मी ज्या पद्धतीने माझ्या मनाला किंवा माझ्या विचारांना मी कंट्रोल करण्याची जी काही क्षमता मी माझ्यामध्ये विकसित करेल किंवा मी त्याला ज्या पद्धतीने मी ट्रेन करेल, त्या पद्धतीने मला ज्या त्या पद्धतीच्या रिझल्ट, ज्याला आपण म्हणू परिणाम, ते साधता येतील, तसं आहे का. आता ही गोष्ट खूप सखोल आहे. म्हणजे काय माहितीये का, मी एवढा सखोलरित्या विचार करतोय, कदाचित काय माहितीये का, नकळत दृष्ट्या काही लोकांच्या आयुष्यात किंवा काही लोक अशा काही गोष्टी करून जातात की त्या गोष्टीमुळे त्यांना या गोष्टी अगदी सहज साध्य करता येतात. म्हणजे त्या मनाच्या एका स्थितीला अगदी म्हणजे नकळत हसत खेळत किंवा त्यांच्याकडनं अशा कुठल्या तरी क्रिया असतात, त्या क्रिया नकळत अशा घडल्या जातात की असाधारणपणे त्यांना खूप पटकन त्या गोष्टी ते कॅच करून जातात आणि त्या गोष्टी घडायला लागतात त्यांच्या आयुष्यात. म्हणजे आपण एवढी साधना करून किंवा आपण एवढा विचार करून ज्या गोष्टी आपण नाही शोधू शकत, त्या गोष्टीचं उमग त्यांना हसत खेळ एखादी क्रिया त्यांच्या मेंदूतून किंवा याच्यातनं घडून जाते आणि त्या क्रियेचे जे परिणाम असतात ती त्यांच्या आयुष्यात त्यांनी घडून आणलेली ती मानसिक क्षमता किंवा मानसिक शक्ती असते आणि त्याला आपण चमत्कार म्हणतो, असं असतं. म्हणून मग म्हणून मग ते आपल्याला दिसतं की अरे बाबा हा व्यक्ती म्हणजे हे सहज तुम्ही त्यांच्या नशिबाचा भाग म्हणा किंवा त्यांच्याकडनं झालेली एखाद्या गोष्टीमध्ये, म्हणजे चुकांमधनं सुद्धा लोकांना काहीतरी मोठे मोठे, इव्हन तुम्हाला मी ही गोष्ट तर अगदी तुम्ही बघितलं तर काही इतिहास किंवा बाकीच्या गोष्टी वाचलात तर तुम्हाला समजेल की चुकांमधनं शोध लागलेले. म्हणजे चुकून काहीतरी लोकांनी केलेलं आहे आणि त्याच्यातनं मोठ्या मोठ्या गोष्टींचे शोध लागलेले आहेत. ह्या चुका ज्या असतात त्या चुकांमधूनच कधी कधी काय होतं की काहीतरी एकदम असाधारण असतं जे माणसाला हाती लागून जातं. मग हे जे सहज लागलेलं असतं ते त्यांना त्याचे स्पष्टीकरण नाही देतात की मी नेमकं हे केलं म्हणून माझ्याबरोबर हे झालं, असं होत नाही. म्हणून मग आपल्यासारखे जेव्हा एखादे सिद्ध पुरुष किंवा साधक किंवा जे कुठे लोक असतात ना, ते लोक काय करतात माहिती का, अशा कुठली गोष्ट असाधारण आपल्या मेंदूची किंवा आपल्या विचारांची स्थिती असते ज्याच्यातून माणसाला असाधारण गोष्टी साध्य करता येतील अशी स्थिती शोधतात. आयुष्य खर्च केलेली आहेत लोकांनी याच्यावरती की नेमकं असं काय असतं किंवा आपल्या विचारांचं नक्की असं काय गणित आहे की जे विचारांचं गणित जे आहे हे आपल्याला सिद्धी म्हणजे दुसरं काय, सिद्धी म्हणजे एक अशी क्षमता, जी क्षमता ही चमत्कारिकरित्या किंवा असाधारण पद्धतीने गोष्टी नियंत्रित करू शकेल कुठलीही, ती म्हणजे सिद्धी किंवा ते म्हणजे चमत्कार. तर आज मी तुम्हाला आजचा हा जो विषय आहे ना, हा करण्याच्या मागचा माझा मूळ उद्देश असा आहे की ह्या विषयावरती जे काही मी वाचलंय ना किंवा जे काही मी ऐकलंय किंवा जे काही मी बघितलंय ना, ती गोष्ट मला हळूहळू तुमच्या समोर मांडायची की ह्याची साधनं कुठली.
म्हणजे हा जो जे काही आपण ज्याला आपण म्हणू की ती मानसिक स्थितीला पोहोचण्याची जी साधनं आहेत, विचार, मन किंवा आपल्या ज्या काही क्रिया आहेत किंवा आपल्या जे काही अध्यात्म किंवा योग आहे, याच्यामधून ह्या स्थितीला जाता येऊ शकेल का? म्हणजे मी प्रयत्न करतोय किंवा मी तुम्हाला काय करतोय किंवा असं काय असतं की जेणेकरून ह्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला घेता येईल, ही गोष्ट आपण पुढे बघणार आहोत. आणि याचं अतिशय सूक्ष्म जर कुठली केंद्रस्थानी जर कुठलं असेल ना, तर ते आपलं मन आहे आणि आपले विचार आहेत. म्हणजे अर्थात मन असेल तरच विचार येऊ शकतात ना. त्यामुळे मन हे या सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी आहे. सगळ्या गोष्टीची उत्पत्ती ह्या साधनामुळे होणार आहे, की मन ह्या साधनामुळे. मग ह्या मनाचे जे सूक्ष्म भाग आहेत किंवा या मनाचे जे काही पद्धती आहेत किंवा मन नेमकं कसं काम करतं किंवा नक्की काय गोष्टी आहेत की जे मन नेमकं नियंत्रित करत असतं, किंवा आपल्याला कुठली गोष्ट अशी केली पाहिजे की जेणेकरून मनाला आपल्याला हवं त्या पद्धतीनेच विचार करायला भाग पाडता येईल, या गोष्टीमध्ये आपण भविष्यामध्ये किंवा पुढच्या काही भागांमध्ये आपण बघणार आहोत. तर आजचा हा भागातून नेमकं तुम्ही काय घेतलं किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे ते मला कमेंट्स मध्ये कळवा. आणि कमेंट्स नक्की करा, जय स्वामी समर्थ कमेंट्स मध्ये कमीत कमी तेवढं तरी लिहा. आपण काहीतरी वेगळं करणार आहोत. म्हणजे मी माझ्या व्हिडिओच्या आजच्या टायटलच ते दिलंय की चला मित्रांनो काहीतरी वेगळा विचार करूया. तर हा नेमका वेगळा विचार जो आहे तो तुमच्या समोर मी तर मांडलाच आहे आज. त्या वेगळ्या विचारावरती काहीतरी वेगवेगळे विषय जे आहेत ते आपण खूप प्रॅक्टिकली, आपण खूप व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण ह्या सगळ्या गोष्टींना बघणार आहोत. अगदी आपण अध्यात्माला सुद्धा, आपल्या श्रद्धेला सुद्धा आपल्या विचारांशी जोडायचा प्रयत्न करणार आहोत की नेमका हा विचार होतो कसा, किंवा नेमकं ही क्रिया काय आहे, आणि नेमकी ह्या श्रद्धेमध्ये सुद्धा चमत्कार कसे घडतात, आणि ती चमत्काराची जी मानसिक स्थिती असते ती नेमकी काय असते ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, माझ्या ह्या प्रयत्नाला तुमचा भरपूर प्रतिसाद द्या, कारण पुढे तुम्ही कुठेही तुम्हाला जे काही तुम्हाला ऐकायला मिळालं नसेल ते तुम्हाला मी ऐकवणार आहे. म्हणजे तुम्ही कदाचित तुम्हाला एक खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही विचार करायला लागाल. मी खूप वाचलंय माहिती का याच्यासाठी. म्हणजे मी अगदी तुम्हाला सांगू, मी अगदी आपल्या वेदातल्या काही उपनिषदांपासून तर मी ओशोंपर्यंत किंवा विवेकानंदांपर्यंत सगळ्या ज्या गोष्टी काही वाचल्या त्याच्यातनं मला जे काही समजलं ते तुमच्या समोर मी माझ्या काही पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे. तर मित्रांनो, मी कदाचित असं होईल की हे विषय मांडणं एवढं सोपं नाहीये. त्यामुळे मला रोजच्या रोज काहीतरी कंटेंट उचलून तुमच्या समोर मांडायचा किंवा हे मला करता येणार नाही, कारण माझा तो उद्देश नाही. जर मला काहीतरी तुमच्यासमोर जर रिलेव्हंट किंवा उपयोगी जे काही मांडायचं असेल तर आधी मला त्याचा अभ्यास करून काय मांडायचंय हे तयार करून मग मला व्हिडिओ करायला लागतील. म्हणजे असं नाही होणार मग तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे हा काही व्हिडिओ करा, मग चॅनल वगैरे. तेव्हा तुम्ही जोडलेले राहा. माझा जो काही व्हिडिओ समोर येईल तो तुम्ही जर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन दाबलं तर तुम्हाला ते प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझं म्हणणं ऐकता येईल. त्यामुळे तुम्हाला मी असं नाही म्हणणार की रोज मी या टायमाला व्हिडिओ टाकेल किंवा कारण माझ्या व्हिडिओचा कंटेंट मी कुठल्या बातमी तुम्हाला देत नाहीये. जे काही मला मांडायचं आहे त्याचं मला आधी व्यवस्थित मला पटलं पाहिजे. ते तुमच्या समोर कसं मांडायचं त्याचा आधी विचार करून मग मला माझा विषय किंवा माझे विचार तुमच्या समोर मांडले पाहिजे. त्यामुळे मी एकच विनंती करेन की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ.